मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी माझ्याविषयी केलेलं वक्तव्य गमतीनं केलं होतं. मी कायम काँग्रेस आणि महाविकास आघाडीचंच काम केलेलं आहे. मी नेहमी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलोय, असा खुलासा मिरजेचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी केला आहे. संजय बापू मेंढे हे मिरजेत पत्रकारांशी बोलत होते. कार्यसम्राट अशी ख्याती असलेले माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या प्रभागातील विकास कामांचा शुभारंभ काही दिवसापूर्वीच मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रतिक्रिया देताना सुरेशभाऊ खाडे यांनी माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी प्रत्येक निवडणुकीत माझं काम केले याबाबत वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर मिरज शहर आणि सांगली जिल्ह्यात खळबळ माजली. या प्रतिक्रियानंतर माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी आपला खुलासा जाहीर केलाय. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागाला जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी मी आमदार असतील, खासदार असतील त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. माजी आमदार स्वर्गीय शरदभाई पाटील, माजी आमदार स्वर्गीय हाफिजभाई धत्तुरे आणि विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे निधीसाठी मी पाठपुरावा केला. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार हे पक्षाचे नसतात, तर ते जनतेचे असतात. त्यामुळे त्यांनी माझ्या प्रभागातील विकासासाठी भरभरून निधी दिला. आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी जवळपास 3 कोटींचा निधी माझ्या प्रभागासाठी दिला. त्यामुळे जनतेची विकास कामं करता आली. आमदारांनी निधी जरी दिला असला तरी तो लोकांच्या विकासासाठी दिलाय. मात्र पक्ष म्हणून मी काँग्रेस पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहिलोय. मी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी ज्यांची आघाडी होती त्या महाविकास आघाडींचे प्रत्येक निवडणुकीत एकनिष्ठपणे काम केलंय, असंही माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी यावेळी सांगितलंय. मला कोणत्याही अन्य पक्षाची ऑफर जरी असली तरी मी पूर्वी काँग्रेसचा होतो, आता पण काँग्रेसचा आहे आणि भविष्यात पण काँग्रेसचाच राहणार आहे, असा दावाही माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी यावेळी केलाय. आता मी स्पष्ट करून सांगितलं जरा थोडंसं ना. त्यामुळे मला वाटतं की मी ज्यावेळी आता 4थी निवडणूक लढलो, 4 वेळा मी इथे निवडून दिलं तुम्ही मला, त्यावेळेला पण काँग्रेस बाजूला सारून बापूने मला मदत करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. खरं बोलावं, खोटं बोलू नये. त्यामुळं आणि जे बोललो ते सगळ्यांना समाधानकारक आहे. कुणाला आवड आहे की त्याचं सगळ्यांना समाधान आहे. बापू भाऊ बरोबर असावेत सगळ्यांचं वाटते, सगळ्यांना असं सगळ्यांना वाटायला लागलंय त्या दृष्टिकोनात. मागच्या रविवारी दिनांक 27 रोजी मिरज बोलवाड रस्ता येथील अभिनंदन कॉलनी व गाडवे कॉलनी या ठिकाणी पूर संरक्षक भिंत बांधण्याचा कामाचा शुभारंभ माजी मंत्री आताचे आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते मी घेतलेला होता. त्यावेळेला सर्व बोलवाड रस्त्याचे सर्व नागरिक, त्या भागातल्या कॉलनीतले नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. शुभारंभ झाल्यानंतर मी प्रास्ताविकमध्ये सांगितलेलं होतं की या कामाचा पाठपुरावा मी केलेला आहे आणि पक्षाच्या बाहेर जाऊन त्यावेळचे पालकमंत्री होते सुरेशभाऊ खाडे यांनी या कामासाठी 2 कोटीचा निधी दिलेला आहे. त्या भागातल्या ड्रेनेजसाठी सुद्धा त्यांनी 1 कोटी रुपये दिलेला होता आणि रस्त्यासाठी जवळजवळ 2 कोटीचा निधी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना दिलेला. ते भाजपचे आमदार आहेत. मी काँग्रेसचा नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्यानंतर त्या भागातल्या नागरिकांच्या वतीनं त्या नागरिकांच्या समवेत त्यांचा यशस्वी सत्कार करणं आणि त्या कामाचं उद्घाटन त्यांच्या समवेत करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजून त्या ठिकाणी भाऊंच्या हस्ते त्याचा शुभारंभ केला. शुभारंभ करत असताना माननीय खाडे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये अगदी हसत खेळत म्हणजे गमतीनं की संजय मेंढे यांनी मला 4 इलेक्शनमध्ये काँग्रेस बाजूला सारून मदत केली असं त्यांनी वाक्य वापरलेलं होतं. पण प्रत्यक्षात मी तसं काही त्यांना मदत केलेली नाही. मी आघाडीचं आणि काँग्रेस पक्षाचंच या ठिकाणी मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. काँग्रेस पक्षाशी मी एकनिष्ठ आहे आणि त्यामुळं या ठिकाणी माझ्या वार्डामध्ये मशालला जवळजवळ 467 मताचं लीड सुद्धा या ठिकाणी आम्ही या शिवसेनेच्या तानाजी सातपुतेंना दिलेलं आहे. त्यांनी गमतीनं बोललेली गोष्ट या ठिकाणी व्हायरल झाली
आणि त्या ठिकाणी काहींचा गैरसमज व्हायला नको म्हणून या ठिकाणी मी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की मी काँग्रेस पक्षाचं आणि आघाडीचंच काम केलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणाचं काम केलेलं नाही. माझ्या वार्डामध्ये आमदार साहेबांनी त्यावेळेचे पालकमंत्री असताना सुद्धा भरघोस निधी दिलेला, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही आभारच मानतो. आणि या ठिकाणी निधी घेत असताना नागरिक हे नगरसेवकाला मतदान करतात, आमदारांना मतदान करतात, खासदारांना मतदान करतात. आम्ही निधीसाठी नागरिकांच्या कामासाठी, नागरिकांच्या विविध सेवेसाठी जे काही भूमिका, मग गटर असेल, ड्रेनेज पाईपलाईन असेल, रस्ते असतील, या कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आम्हाला कुठल्याही पक्षाचे आमदार असले किंवा खासदार असले तर त्यांच्याकडे जाऊन तो निधी मागून घ्यावा लागतो, त्या कामाचा पाठपुरावा करावा लागतो आणि नागरिक सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्हाला प्रयत्न करावे लागतात.